की आपल्या या सगळ्या मेहनतीने मी अनेक वेळेला राणेसाहेबांना आणि नितेश राणेंना सांगतो की निवडून आल्यानंतर मला तसं काहीच करावं लागत नाही. मला सामंत साहेबांनी फक्त मंत्रालयामध्ये आणि विधानभवनामध्ये भाषणं करायला सोडलेलं आहे. बाकी मला तसं काहीच मतदारसंघात करावं लागत नाही. हे सगळे मोठमोठे वाढदिवस साजरा करण्याचं इतक्या वर्षामध्ये जे मी बघत आलो ते फक्त राणेसाहेबांचेच वाढदिवस आम्ही इतके मोठे साजरे करत आलो. कधी असं मनाला स्पर्शही झाला नाही की आपले वाढदिवस पण एवढे मोठे व्हावे. त्याच्या मागची कारणही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अनेक वर्ष 10 वर्ष जो काय प्रवास मागचा झाला तर असं काही साजरा करणारे दिवस असावेत किंवा मी साजरा काहीतरी कुठला क्षण करावा किंवा वाढदिवस करावा असे काही दिवस नव्हते. फक्त राणेसाहेबांचे वाढदिवस हे मोठे करायचे. त्यांच्या वाढदिवसाला एक सण जसा आपण साजरा करतो तसं तो सण आपण साजरा करावा. 10 एप्रिल आमच्यासाठी सण असतो आणि तेवढंच डोक्यात ठेवून आम्ही राजकारणात वावरत होतो. सामंत साहेब, आपण आणि माझ्या सगळ्या सहकार्यांनी म्हणजे आमचे आता प्रत्येक एकेकाचं नाव घेतलं आणि कोणाचं नाव घेतलं नाही तर ते माझी अडचण करतील म्हणून मी कोणाचंच नाव घेत नाही. पण आपल्या सगळ्यांना मी मनापासून आपल्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो की आपण इतक्या मोठ्या संख्येने इथे सगळ्यांनी आलात. मला आशीर्वाद देण्यासाठी, माझ्या कुटुंबाला आशीर्वाद देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करतोय. मागच्या 1.25 वर्षामध्ये जे काही मतदारसंघासाठी करता येईल ते करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो. मला माहित नाही की हे सगळं करत असताना आपल्याला जो निकाल अपेक्षित आहे, निवडणुकीचा निकाल म्हणत नाही मी, कामाचा निकाल जो अपेक्षित आहे तो कसा लागेल. पण राणेसाहेबांनी नेहमी एक गोष्ट शिकवली आहे, माझ्या आईने एक नेहमी गोष्ट शिकवली आहे की आपली नियत जर चांगली ठेवली तर निकाल हा 100% चांगला लागतो. म्हणून आपलं मन साफ ठेवायचं आणि साफ मनाने जे काही काम करशील त्याचा निकाल 100% सकारात्मक लागतो, चांगला लागतो. म्हणून चांगलं काम करायचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांची साथ आहे. माझा भाऊ आज पालकमंत्री आहे. खूप मोठा सपोर्ट निलेश राणेला या जीवनामध्ये कोणाचा असेल तर तो माझ्या भावाचा आहे. मी शब्दांनी सांगू शकणार नाही. अनेक लोक वेगवेगळे तर्क लावू शकतात, अनेक लोक वेगवेगळ्या स्टोऱ्या बनवू शकतात. पण निलेश राणे आणि नितेश राणेचं नातं हे खरं कसं आहे हे समजण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील तरी ते समजणार नाही. असा एक लहान भाऊ मला लाभला, देवाची कृपा आहे. आणि काम करण्यासाठी पण जी काही मेहनत मला आपल्याला सगळ्यांना वाटतं मी घेतो तेवढी घ्यावी लागत नाही. नितेश राणेच पालकमंत्री असल्यावर निलेश राणेला किती मेहनत घ्यावी लागणार, तशी मेहनत घ्यावी लागत नाही. आपली कामं नितेश सांगूनच ठेवतात की निलेश राणेचं आहे ते काम झालं पाहिजे. जिल्ह्याला जो काय फायदा आपल्याला झाला पाहिजे. मी अनेक वेळेला सांगतो, कार्यकर्त्यांना सांगतो, आपसात भांडत राहू नका, आपसामध्ये क्लेश घालत राहू नका. कारण का काय झाले, लोकांनी एवढा मोठा मॅन्डेट आपल्याला दिलाय. आज तिन्ही राणे सभागृहामध्ये आहेत, आज तिन्ही राणे सत्तेमध्ये आहेत. तर आपण त्याचा फायदा करून घ्या. त्याच्यामध्ये जिल्ह्याचा फायदा झाला पाहिजे. निलेश राणेचा वैयक्तिक किती होतो त्यापेक्षा या मतदारसंघाचा फायदा करून घ्या. मागच्या 10 वर्षामध्ये या मतदारसंघाला तसं काहीच मिळालं नाही आणि म्हणून सामंत साहेब मला भांडावं लागतं. अनेक वेळेला लोकांना असं वाटतं की हा सरकारच्या विरोधात बोलतो, तर अजिबात नाही. मी सरकारच्या विरोधात बोलत नाही. माझा चेहराच देवाने असा दिलाय, मी काय करू. माझी अडचण झाली आणि मला सरकारला फक्त सांगायचं असतं की साहेब की बघा आज माझ्या मतदारसंघावर लक्ष द्या, माझ्या जिल्ह्यावर लक्ष द्या.
कारण का 10 वर्षामध्ये मागच्या आम्हाला काही मिळालं नाही. तर आपल्याकडेच मी मागणार, मी दुसरीकडे कुठे मागणार आहे? एक मी माझ्या भावाकडे मागू शकतो, एक माझ्या साहेबांकडे मागू शकतो आणि एक सरकारकडे मागू शकतो. दुसरीकडे तिसरीकडे मी कुठे मागणार आहे? आणि बोलण्याची पद्धतच अशी आहे. आता मी काय करू? मी घरात पण बोलताना कधी कधी असं बोलतो, माझी आई कधी कधी विचारते भूक लागली आहे का? आता मी तिला पण काय सांगते? तर अजिबात नाही. मी सभागृहात पण बोलतो, भूक लागलेली नसते, भरलेल्या पोटाने मी भाषण करत असतो. पण बोलायची पद्धतच अशी आहे. तर मी काय करणार? मी मागायचा प्रयत्न करतो की बघा माझ्या जिल्ह्याकडे, माझ्या मतदारसंघाकडे लक्ष द्या. अनेक वर्षाचा बॅकलॉग आहे. अनेक वर्ष आम्हाला काही मिळालेलं नाही, कोणी काही मागितलेलं नाही. आणि मागितलेलं नाही म्हणून त्या मंत्र्यांनी ठरवलं ह्या मतदारसंघाला काही द्यायचं नाही. साहेबांच्या नंतर ह्या मतदारसंघामध्ये जोपर्यंत साहेब होते 2014 पर्यंत या मतदारसंघाला तसं काही मिळालं नाही, म्हणून मागायचा मी तसा प्रयत्न करतो. त्याच्या पलीकडे माझा काय हेतू नाही. मी सामंत साहेबांना सांगितलंय, साहेब माझ्यासारखा माणूस एक दिवस सामान उचलेल आणि घेऊन जाईल, परत कधी नाही. तुम्ही म्हणत असाल ना निलेश राणे नको, नाही येणार. पण जोपर्यंत निलेश राणे आहे तो काय करून दाखवू शकतो हा दाखवण्याचा प्रयत्न पुढचे 4 वर्ष मला करायचा. तोच प्रयत्न आहे, तीच झुंज आहे, तोच संघर्ष आहे. आणि अनेक वेळेला संघर्ष आमच्या आयुष्यातला कधीच संपला नाही. पण मी राणे, आपण बजेटची भाषणं बघता अनेक वेळेला मला लोक विचारतात, निलेश हे सगळं तू बोलतोस कोणामुळे? मी बोललो एकमेव राणे साहेब. राणे साहेबांचं जेवढं जिल्ह्यावर प्रेम आहे आणि त्यांनी जेवढी या जिल्ह्यावर निष्ठा ठेवली आणि या लोकांनी जेवढी आमच्या साहेबांवर प्रेम आणि निष्ठा ठेवलं, असं नातं मला इतर कुठल्याच जिल्ह्यामध्ये कुठल्याच नेत्याचं आणि त्या लोकांचं दिसलं नाही. म्हणून या जिल्ह्यावरती अफाट प्रेम माझं आणि नितेशचं, की करायचं ना, झुंज द्यायची, अंगावर घ्यायचे विषय तर आपल्या जिल्ह्यासाठी द्यायचे. कारण का या जिल्ह्याने आम्हाला एक ओळख दिली. आज महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये आम्हाला वेगळी ओळख सांगावी लागत नाही. मंत्रालयामध्ये आतमध्ये गेल्यावर साहेब मी सिंधुदुर्गातला, साहेब मी वैभववाडीचा, साहेब मी देवगडातला, साहेब मी कुडाळातला सांगणारी सभागृहामध्ये लोक किती कौतुक. हे सगळं निर्माण करणारे आमचे राणे साहेब, त्यांच्या नावाला कुठे डाग लागू नाही म्हणून हे सगळे प्रयत्न आहेत. की त्यांनी कधी टीव्ही बघावा, त्यांनी कधी कुठली बातमी वाचावी, कधी माझ्या भावानी कुठली बातमी वाचावी, माझ्या आईनी बातमी वाचावी, की हे निलेशच करू शकतो आणि म्हणून आम्हाला त्याचा अभिमान आहे. ती शर्यत आहे. पैसा अजिबात नाही, मंत्रीपद अजिबात नाही. काय करायचंय? माझ्या घरात आहे, माझ्या घरात मंत्रीपद आहे, माझ्या घरात खासदारकी आहे. त्याच्या पलीकडे मी काय कोणाकडे मागणार आहे? पण माझ्या जिल्ह्यासाठी, माझ्या मतदारसंघासाठी तुम्हाला द्यावंच लागेल ही भूमिका घेऊन मी आज राजकारणात वावरतो. त्याच्यामध्ये कोण माझ्याशी चांगलं वागेल, कोण माझ्याशी वाईट वागेल, माझ्या पक्षातले किती माझ्याशी चांगले वागतील, इतर किती माझ्याशी चांगले वागतील, त्याच्याशी मी नाही घेणं देणं ठेवत. माझ्या मतदारसंघामध्ये जे मी ठरवलंय, जे माझा बॅकलॉग भरून काढायचा आहे तो मी भरून काढणार म्हणजे काढणार. आणि या 5 वर्षामध्ये जसं मी निवडणुकीला सांगितलंय की या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये ह्या मतदारसंघाला टॉप 5 मध्ये नेणार म्हणजे नेणार, हा माझा संकल्प आहे. हा माझा संकल्प, ती धडपड आहे, इतर कसलीच धडपड नाही. म्हणून आपल्याला सगळ्यांना सांगतो, एक जिद्द होती की या जीवनामध्ये पराभव झाल्यानंतर थांबणार नाही. मला कुठेतरी असं वाटायचं की हे तुझं आयुष्य नाहीये, तू हरला म्हणजे तुझं आयुष्य संपलेलं नाहीये. कुठेतरी मला असं वाटत होतं की नाही, कुठेतरी तू जिंकणार, माझ्या मनामध्ये होतच आहे. मी मागच्या माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये पण सांगितलं मालवणमध्ये की साहेब तुम्ही काय काळजी करू नका, माझे साहेब माझी आई टेन्शनमध्ये होती. सगळ्यांना माहिती होतं नितेश 1000 लाख मतांनी निवडून येणार, निलेशचं काय, निलेश येणार की नाही. पण मी राणे साहेबांना सांगितलं होतं, साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका, 1 मताने का होईना निलेश राणे निवडून येणार म्हणजे येणार. की माझा अंत जे आहे ते कुठल्या तरी निवडणुकीच्या पराभवानंतर होणार नाही. कुठेतरी काहीतरी वेगळं लिहिलंय माझ्यासाठी हे मला माहित होतं. आणि सन्माननीय शिंदे साहेबांनी मला तिकीट दिली. त्यांना माहित होतं समोरचा माझा जो प्रतिस्पर्धी होता तो यायला तयार होता, पण त्यांनी सांगितलं नाही, मी निलेश राणेला शब्द दिलाय, मी तुला नाही तिकीट देऊ शकत, मी निलेश राणेलाच तिकीट देणार. ही एवढी चांगली लोक माझ्या जीवनामध्ये आली.
सामंत साहेबांसारखा व्यक्ती माझ्या जीवनामध्ये आला. आज कसलाही हेतू नाही, फक्त काम करायची इच्छा आहे. मला काम करू द्या. राणेसाहेब, मी तुम्हाला सांगतो, तुमची लोकच अशी आहे. तुम्ही ज्या लोकांना मोठं केलं, ज्या लोकांना तुमच्या सहवासात ठेवलं, त्यांना दुसरं काही नको आहे. मला काम करायची इच्छा आहे, मला फक्त काम करू द्या, एवढंच फक्त दत्ता सामंत हवं आहे. दुसरं त्यांनी माझ्याकडे काहीच मागितलेलं नाही, काहीच काही मागितलेलं नाही. काय तर साहेब, एवढा मोठा कार्यक्रम एका आमदारासाठी एक माणूस का ठेवलो? आज आपण येणार की नाही हे पण आपल्याला खात्री नव्हती. आज आपल्याला एवढा उशीर झाला. मी तुम्हाला सांगतो, मी अनेक वेळेला नितेशला पण सांगतो की गर्दीला किती उशीर झाला, पण ती गर्दी तशीच तशी दिसली म्हणजे तो कार्यक्रम दत्ता सामंतांनी आयोजित केलेला आहे एवढं धरून चाला. दत्ता सामंतांनी केलेला कार्यक्रम हा कधी फेल होत नाही. म्हणून किती जरी माझ्या आईला धाकधूक होती, अरे इतके तास झाले, आपल्याला पोहोचलं पाहिजे, माझ्या मनामध्ये खात्री होती. सामंत साहेबांनी हा कार्यक्रम आयोजित केलाय, एकही खुर्चीची धडपड होणार नाही, आहे तसाच कार्यक्रम राहणार आणि तसंच आज चित्र इकडे आहे. मी मनापासून सामंत साहेब आपले आभार व्यक्त करतो. आपण एक भाऊ म्हणून मला सांभाळत आहे. माझे अनेक कार्यकर्ते, मी राग काढतील म्हणून कोणाचं नाव घेत नाही. निलेश राणे बदलला आता, बरोबर ना?